तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, लाडकी बहीण योजनेसाठी हा व्हिडिओ खूप जास्त महत्त्वाचा आहे। या टॉपिकवर मी सकाळी व्हिडिओ टाकलेला होता। त्या व्हिडिओमध्ये शासनाने किती निधी मंजूर केला आणि कशा प्रकारे त्याचं वाटप होणार आणि कॅल्क्युलेशन करून मी तुम्हाला ते सर्व माहिती दिली होती। पण शासनाने बघा आता ई-केवायसी करून लाडक्या बहिणींसोबत कसा गेम केला ते सुद्धा समजून घ्या। आणि जो काही निधी मंजूर झाला तो यामध्ये कोणत्या बहिणींचा फायदा, कोणत्या बहिणींचं नुकसान। पण बघा, शासनाने जे काही लाडक्या बहिणींकडून ई-केवायसी करून घेतलेली आहे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, आता दुरुस्तीची केवायसी सुरू आहे। यामध्ये बघा, तुम्ही केवायसी पूर्ण केली, पण फायदा कोणाचा झाला? केवायसी मुळे सरकारचा फायदा या ठिकाणी झालेला आहे। सरकारचा फायदा झाला आणि लाडक्या बहिणींचं नुकसान, जवळपास 40 ते 50% लाडक्या बहिणींचं नुकसान झालेलं आहे। 40 ते 50% लाडक्या बहिणींचा लाभ या ठिकाणी बंद झालेला आहे। त्याचा पुरावा हाच आहे की 21,000 कोटी रुपये शासनाने मंजूर केले। किती मंजूर केले? फक्त 21,000 कोटी रुपये। हा आकडा काही खूप मोठा नाही। आणि कोणत्या वर्षासाठी? तर 2026 ते 2027 या वर्षाच्या वाटपासाठी, मार्च 2026 ते मार्च 2027 या आर्थिक वर्षाच्या वाटपासाठी शासनाने पूर्ण 12 महिन्यासाठी 21,000 कोटी रुपये फक्त या ठिकाणी मंजूर केले होते। आणि बघा, 2025-26 वर्षासाठी मागच्या वर्षीचे 36,000 कोटी रुपये मंजूर झाले होते। किती? 36,000 कोटी रुपये। आणि जर मग हा हिशोब पाहिला तर मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी 15,000 कोटी रुपये कमी। या योजनेतून 15,000 कोटी रुपये शासनाने जे आहे ते कापलेले आहे। 15,000 कोटी रुपये कमी केले म्हणजे काय? तर मग लाडक्या बहिणींची सुद्धा संख्या कमी झाली। लाडक्या बहिणींची सुद्धा संख्या कमी झाली। मग यामध्ये बघा, आता 21,000 कोटी रुपये जर या ठिकाणी जर वाटप केला तर 1,17,00,000 ते 1,20,00,000 बहिणींना जर 1,17,00,000 ते 1,20,00,000 बहिणींना जर 1,500 रुपये दिले तर 21,000 कोटी रुपये वर्षभर पुरतील। तर 21,000 कोटी रुपये जे आहे ते वर्षभर पुरतील, त्यापेक्षा जास्त बहिणींना हा वाटप होऊ शकत नाही। आणि बघा, सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाचा सुद्धा GR येतो, त्यामध्ये सुद्धा वर्षभरामध्ये प्रत्येक महिन्याला कधी 100 कोटी, 200 कोटी, कधी 98 कोटी असे पकडून ॲव्हरेज पकडा 1,500 ते 2,000 कोटी रुपये मिळत असतील। या 21,000 कोटी रुपये 1,500 या 21,000 कोटी रुपयामध्ये सामाजिक न्याय विशेष विभागाचे 1,500 ते 2,000 कोटी रुपये पुरत असतील, तरी पण खूप जास्त बहिणींना पैसे मिळणार नाही। जवळपास जसं मी तुम्हाला हिशोब दाखवला की 1,30,00,000 ते 1,20,00,000 बहिणींनाच या पैशाचा वर्षभरामध्ये वाटप होणार। म्हणजे याचा अर्थ काय? तर आधी जे काही पात्र बहिणी होत्या त्या होत्या 2,50,00,000 2,50,00,000 होत्या। आता पात्र बहिणी किती आहे? तर 1,30,00,000 ते 1,20,00,000, म्हणजे 50% ते 40% बहिणींना आता अपात्र केलेला आहे। आणि याच बहिणींच्या वाटपासाठी फक्त एवढा निधी मंजूर केला। हे शासनाला माहित आहे की खूप जास्त लाडक्या बहिणींना आपण अपात्र केलं, मग तेवढ्या निधीची गरज नाही। लाडक्या बहिणी 2 कोटी असत्या तर जवळपास 3,600 कोटी रुपये प्रति महिन्याप्रमाणे शासनाकडून जे आहे ते 36,000 कोटी रुपये अशा प्रकारची रक्कम जी आहे ते शासनाकडून तरतूद केली असती। पण शासनाने या ठिकाणी लाडक्या बहिणीसोबत गेम केला, केवायसी करून लाभ बंद केला, टक्के लाडक्या बहिणींना या ठिकाणी पात्र ठेवलं आणि फक्त 21,000 कोटी रुपये मंजूर केले। म्हणजे शासनाने त्यांचे 15,000 कोटी रुपये योजनेपासून वाचवले। शासनाचा या ठिकाणी फायदा झाला। 50% लाडक्या बहिणींचं नुकसान झालं, त्या बहिणींचा लाभ जो आहे तो बंद झालेला आहे। कारण यामध्ये 30% बहिणी अशा आहे की केवायसी न केल्यामुळे हप्ते बंद झाले, केवायसी करण्याची संधी मिळाली नाही, केवायसी मुळे हप्ते बंद झाले। काही बहिणींचे चुकीची केवायसी मुळे हप्ते बंद झाले, तरी पण दुरुस्तीची संधी मिळाली नाही। यामध्ये काही बहिणी पात्र असतील, काही बहिणी अपात्र असतील, पण जास्तीत जास्त बहिणी योजनेमध्ये पात्रच असणार आहे। आणि जे काही 50% बहिणी ते 40% बहिणी आहे यांचा आता लाभ परमनंट बंद झाला, कारण शासनाने निधी कमी मंजूर केला। शासनाकडे एवढ्याच बहिणींची यादी आहे आणि एवढ्याच बहिणी पात्र आहे असं शासनाचं म्हणणं आहे, त्यामुळे शासनाने तेवढा निधी जो आहे तो मंजूर केलेला आहे। यामध्ये फायदा कोणाचा झाला? शासनाचा। 50% लाडक्या बहिणींचं या ठिकाणी नुकसान झालं। यामध्ये 1,20,00,000 लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहे। शासनाने जो काही निधी मंजूर झाला तो हा या गोष्टीचा पुरावा आहे। सर्व बहिणी पात्र असत्या तर जास्त निधी मंजूर झाला असता। शासनाने हिशोब लावून बरोबर तेवढा निधी मंजूर केला आहे। कारण जे काही आता संख्या समोर आली ती संख्या खूप जास्त धक्कादायक आहे, अपात्र झालेल्या बहिणींची संख्या। तर बघा, नोव्हेंबर आणि डिसेंबर, जानेवारी हप्ता तुम्हाला मिळाला का? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि हे गणित तुम्हाला समजलं का? याबद्दल तुम्हाला काय वाटते? सोमवार योजना सुरू राहील की बंद होईल? कमेंट बॉक्समध्ये सांगा। चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।